अमेरिका आणि इराण मधल्या युद्धाला विराम मिळालाय. हो, युद्धविराम जाहीर झालाय. युद्धविराम जाहीर झाला. दोन्ही देशांनी पाकिस्तानचे आभार व्यक्त केले. का तर पाकिस्ताननं या दोघांमध्ये मध्यस्थता केली. पाकिस्तानसाठी हा विजयाचा क्षण म्हणून पाकिस्तान याचा प्रचार करत आहे. मुळात इस्लामिक राष्ट्र होतं, त्यामुळे इस्लामिक राष्ट्राचा वापर या ठिकाणी केला गेला. या परिस्थितीमध्ये आता युद्धविराम झाला, त्यामुळे मग गॅसचं जे संकट होतं, ते तेलाचं संकट हे दूर झालं असं मानून चालायचं का? तर ते इतकं सहज नाही. मुळात आपण जे गॅसचे प्रॉडक्ट मागवतो किंवा गॅस जो मागवतो हा मुख्यतः कुवेतकडून मागवतो आणि तिथे युद्ध परिस्थितीमध्ये जे हल्ले करण्यात आले त्यातून जे नुकसान झालंय ते नुकसान पुन्हा एकदा भरून काढण्यामध्ये आणि ती व्यवस्था जी गॅस सप्लायसाठी लागते ती व्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी साधारण 2-1 वर्षाचा वेळ जाणार आहे. आणि त्यामुळे 20 ते 30% गॅस सप्लाय जो आहे तो अफेक्टेड असेल. त्यामुळे सहजतेनं गॅस काही मिळू शकणार नाही. भारताचे मुख्यतः कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते याच देशांबरोबर आहेत. त्यामुळे गॅस लगेच सुरळीत होईल, त्यामुळे दबाव कमी होईल असं नाही. गॅसच्या किमती काही प्रमाणावर निश्चितपणे आपल्याला वाढताना पाहायला मिळतील. त्या आता निवडणूक काळ आहे, त्यामुळे थोडासा सरकारनं धीर धरलाय. मात्र आज ना उद्या गॅसच्या किमती वाढताना पाहायला मिळतील. पेट्रोलियम पदार्थही जितके आत्ता मिळत आहेत त्यापेक्षा थोडे महाग होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. म्हणून तातडीनं संकट संपलं, युद्धविराम झाला असं न मानता जसं मी सातत्यानं सांगतोय, हे आर्थिक वर्ष हे दबावाचं आहे, मंदीचं आहे आणि आपल्याला पूर्ण वर्षाचं नियोजन करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण मंदीच्या वर्षाचं नियोजन करतोय. म्हणजे हा युद्धविराम जो आहे तो योग्य पद्धतीने त्याचा वापर आपल्याला करता येईल. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.